तारखेला मागण्या दिलेल्या आहेत 7 ऑगस्टला। आता काय चालू आहे, सप्टेंबर चालू आहे, सप्टेंबर आहे बरोबर। तर इतक्या दिवसामध्ये हे जे आहेत अधिकारी त्यांना सगळी ट्रेनिंग दिली जाते की पुढे ते करतात का, हे मुद्दे आहेत। आणि आमचे सगळे लोकांचे मुद्दे, नागरिकांचे पब्लिकचे मुद्दे, 8 मुद्दे। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील दलित वस्त्यांमधील मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे। या प्रकरणी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने बसपाने बुधवारपासून पालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे। या धरणे आंदोलनात बसपाचे ठाणे जिल्हा प्रभारी सुदाम गंगावणे, मधुकर बनसोडे, बाळू भोसले, प्रदीप सोनावणे, दीपक खंदारे, आल्मेश मिडबावकर, विजय सोनावणे आदींनी सहभाग घेतला आहे। पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली जात आहे। या धरणे आंदोलनाची दखल घेतली नसल्याने हे आंदोलन दररोज सकाळी 10 ते 6 दरम्यान केले जाणार आहे। महानगरपालिकेने आम्हाला काल सांगितलं होतं की तुम्ही तिकडे अतिरिक्त आयुक्तांकडे भेट घ्या वगैरे, पण आमचा विषय असा आहे की आम्ही इथे त्यांना पत्र सगळे दिलेले आहेत, आमच्या मागण्या आहेत। 1.5-2 वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि या मागण्या अशा वैयक्तिक पूर्ण नाही आहेत, या समाजाच्या मागण्या आहेत की दलित वस्त्यांमध्ये त्यांचा जो निधीचा गैरवापर होतोय, त्या दलित वस्त्यांमध्ये आता पण परिस्थिती इतकी वाईट आहे की त्यांना जे संडासाच्या ज्या लाईन आहेत त्या 30-40 वर्ष जुन्या लाईन आहेत। मुस्लिम मोहल्ल्यामध्ये पण तुम्ही जाऊन बघा, गोविंदवाडी वगैरे भागात त्या संडासाचं सगळं पाणी लोकांच्या घरादारात येते। आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आमचे जे मूलभूत अधिकार आहेत ते ही महानगरपालिका सोडवत नाही। इथला जो सत्ताधारी पक्ष आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, हे लोक लक्ष देत नाही। बाबासाहेबांच्या पुतळ्याची तिथे विटंबना केलेली, बाबासाहेबांचा पुतळा तिकडे मागे टाकलेला आहे। तो पुतळा फ्रंटला दर्शनी भागात असला पाहिजे। आम्ही ज्यावेळेस हे प्रपोजल झालं त्यावेळेस संबंधितांना सांगितलं, आयुक्तांना सांगितलं की पुतळा तुम्ही दर्शनी भागात टाका, तिथे दर्शनी भागात ते लावा ते बाबासाहेबांचा स्टॅच्यू। ते करत नाही। आता इकडे पण ते बाबासाहेबांच्या उद्यानाची जमीन, ती जमीन 2-3 वेळा महानगरपालिकेने विकासाच्या नावाने घेतली। आता पुढे तिथे जमीन वाढून द्यायला पाहिजे। बाबासाहेबांनी या नगरपालिकेचा खटला लढलेला आहे आणि असा इतका मोठा ते अपमान करतात ही सगळी व्यवस्था। आमची मागणी आहे की महापालिका आयुक्त जे आहेत अभिनव गोयल, त्यांनी आमचे जे प्रश्न आहेत ते तातडीने सोडवावेत आणि नगरपालिकेमध्ये जे वर्षानुवर्ष ते बोके तिथं बसलेले आहेत 5-5, 6-6 जण, त्यांना हाकलावा तिथून आणि चांगल्या कॅलिबर असणाऱ्या लोकांना तिथं संधी द्यावी, ही मागणी आहे आमची।